घरी भाजीला काहीही नसताना सुद्धा आपण खूप छान प्रकारे इथं जेवणाचं ताट तयार करू शकतो. त्यासाठी मी इथं काय केले, बटाटे घेतलेत सोलून, ते चिरून एका मी वाटीत घालून त्यात पाणी घालते. नंतर इथे आपण फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी कांदा चिरून घेतला आहे, हिरवी मिरची चिरून घेतली, कढीपत्ता बाजूला काढून, लसूण इथे मी ठेचून घेते. तेल गरम झाल्यानंतर कढईत घालते मी मोहरी, जिरे, त्यानंतर लसूणची पेस्ट आणि ती छान परतल्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता आणि नंतर घालूयात कांदा. छान मिक्स झाल्यानंतर परतल्यानंतर त्यात घालते मी हळद. हळद आपल्याला छान तेलात परतून घ्यायची आहे. या दुसरे कुठलेही मसाले घालायची गरज नाही. त्यानंतर घालते मी इथं बटाटे. ते छान मिक्स करून आपण यावर झाकण ठेवूयात. याची एक वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर इथं मी झाकण काढते. आता यात घालणार आहे मी चवीनुसार मीठ आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट आणि ते परत एकदा मिक्स करायचं. आपल्याला यात पाणी घालायचं नाही, फक्त वाफेवरच आपण ही भाजी शिजवणार आहोत. खूप छान लागते. तुम्ही बी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि परत मी यावर झाकण ठेवते. अधूनमधून आपल्याला ही भाजी बघत राहायची आहे, जेणेकरून खाली चिटकणार नाही. तर बघू शकता इथं आपली भाजी तयार आहे. तर इथं दुसरीकडे मी आधीच पीठ छान मळून ठेवलं होतं. त्याची 4 पदरी घडी करून छान तेल आणि आतमधून पीठ लावून मी अशी टम्म फुगणारी चपाती बनवली आहे. याच प्रकारे मी बाकीच्या सगळ्या चपात्या बनवलेल्या आहेत. मी तुम्हाला सगळ्या नाही दाखवत, फक्त एकच दाखवलेली आहे इथं. याच प्रकारे मी सर्व चपात्या केलेल्या आहेत. तर चपाती आपल्याला एकदम फुल गॅसवर भाजायची आहे. गॅस बारीक करायचा नाही, जेणेकरून आपली चपाती मऊ आणि लुसलुशीत राहील. ती दिवसभर मऊ तशीच राहील. आणि इथं नंतर मी वरणासाठी फोडणी तयार केली. त्यासाठी मी इथं तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, कढीपत्ता, लसूण घातला आहे. मी यात तिखट घातलेलं नाही. आणि त्यानंतर डाळ घालून मी आवश्यकतेनुसार पाणी घातलं आहे. आणि नंतर आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. बघू शकता आपली किती छान जेवणाचं ताट तयार आहे. चला तर मग बाय.